आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या। 288 जागांसाठी उद्या एका टप्प्यात मतदान, तर 23 तारखेला मतमोजणी। मतदान केंद्रावरील मोबाईलच्या वापरावरील बंदी योग्यच। मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरापासून मोबाईल बंदी योग्यच, हायकोर्टाचं मत। मुंबईत निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेसाठी 25,696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दक्ष राहतील, पालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती। आचारसंहितेच्या काळात मुंबई शहरासह उपनगरातून तब्बल 341 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। मुंबईत लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीला तब्बल 2,91,087 मतदार वाढले। मुंबईत यंदा 1,02 लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोने फेऱ्यांची वेळ वाढवली। मतदानाच्या दिवशी पहिली मेट्रो पहाटे 4 वाजता, शेवटची मेट्रो रात्री 1 वाजता धावणार। मतदारांच्या सोयीसाठी मेट्रोचा निर्णय। मुंबई पालिकेतील कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची पदभरती आता आचारसंहिता संपल्यानंतर 690 जागांसाठी आता 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार। पुणे शहरात मतदानाच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार। 600 पोलीस अधिकाऱ्यांसह 6,800 पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे 1,500 जवान बंदोबस्तात तैनात राहणार। पुणे जिल्ह्यात मतदारांच्या सेवेसाठी 40,000 अधिकाऱ्यांचा ताफा। जिल्ह्यातील 8,462 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या स्वारगेट भागात 19 आणि 20 नोव्हेंबरला वाहतुकीत बदल। गणेश कला क्रीडा रंगमंच इथून मतपेट्या आणि साहित्य पीएमपीएमएल बसने मतदान केंद्राच्या ठिकाणी वितरित केलं जाणार। पुण्यातील मतदान केंद्राजवळच वाहनतळाची सुविधा, जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांची माहिती। मावळ मतदारसंघात 402 केंद्रांसाठी 2,500 कर्मचारी सज्ज। मतदारसंघातील मतदानाची तयारी पूर्ण। पीएमपीएलच्या बस संख्येत वारंवार घट, तर पीएमपीएलच्या ताफ्यात 650 बस प्रत्यक्षात रस्त्यावर धावतात। पुणेकरांची प्रवासासाठी तारांबळ। मतदानाच्या पार्श्वभूमीवर उद्या एपीएमसी मार्केट सकाळच्या सत्रात सुरू राहणार असून पूर्ण दिवस बंद राहील। 5ही बाजारातील संचालक मंडळांचा निर्णय। एपीएमसीचे सचिव डॉक्टर पीएल खंडागळे यांची माहिती। चिंचवड मतदारसंघात 564 मतदान केंद्रांसाठी 1,353 बॅलेट युनिट। उद्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून कडक बंदोबस्त। मुंबईतून रोकड जप्त करण्याचं सत्र सुरूच। ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसमधून असामा अन्सारी नावाच्या व्यक्तीकडून 42 लाखांची रोकड जप्त। निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू। आचारसंहिता काळात नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनाची कठोर कारवाई। ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारसंघात आतापर्यंत 54 कोटींचं घबाड जप्त। थंडीने पुणेकर गारठले, पारा 2 अंशांपर्यंत घसरला। पुण्यातील किमान तापमानात 4 ते 6 अंशांनी घट। वायू प्रदूषणामुळे पुणेकरांना फुफ्फुस रोगाचा धोका वाढला। दिवाळीच्या कालावधीतील प्रदूषणामुळे बिघडलेली हवेची पातळी फुफ्फुस रोगाला कारणीभूत। नवी दिल्लीत हवेची गुणवत्ता ढासळली। द्वारका, मुंडका आणि नजफगड भागात 500 इतका AQI नोंदवण्यात आलाय। शहरातील दाट धुक्यामुळे डोळे चुरचुरणं आणि डोळ्यातून पाणी येण्याच्या नागरिकांना समस्या।